गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण नवीन युनिटला सुरुवात करणार आहे. युनिट नंबर 4 आहे आणि त्याच्यामधलं जे चॅप्टर सेकंड आहे कॉम्प्लेक्स क्वांटिटीज, डिमॉरिस थेरम. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीचं हे जे लेक्चर नंबर आहे ते 53 नंबरचं आहे. बघू आता युनिट 4 मध्ये काय आहे ते. आर्टिकल 17 कॉम्प्लेक्स क्वांटिटीज. या युनिट साठी तुम्हाला एस.एल. लोणीचं पुस्तक आहे ज्याचं टायटल आहे ट्रिग्नोमेट्री. आर्टिकल 17 मध्ये आपण कॉम्प्लेक्स क्वांटिटीज याची डेफिनेशन बघणार आहे. द क्वांटिटी x प्लस अंडर रूट -1 इंटू वाय where x and y are both real is called a complex quantity. याच्या आधी तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलेले असालच. z is equal to x plus iy, I here which is equal to under root -1, I square is equal to -1. तर हा जो फॉर्म आहे तो कॉम्प्लेक्स क्वांटिटीचा फॉर्म आहे. x प्लस अंडर रूट -y, x प्लस अंडर रूट मध्ये -1 इंटू वाय, वेअर एक्स अँड वाय काय आहे व इथे रियल आहे, इज कॉल्ड ए कॉम्प्लेक्स क्वांटिटी. ए कॉम्प्लेक्स क्वांटिटी कंसिस्ट्स देयरफॉर ऑफ द सम ऑफ टू क्वांटिटीज, वन ऑफ विच इज होलली रियल म्हणजे x अँड द अदर ऑफ विच इज होलली इमॅजिनरी म्हणजे y. इथं अंडर रूट -1 चा आय आपल्याला लिहिता येते. नेक्स्ट आर्टिकल 18 ए कॉम्प्लेक्स क्वांटिटी कॅन ऑलवेज बी पुट इनटू द फॉर्म r इन ब्रॅकेट cos थीटा प्लस अंडर रूट -1 sin थीटा वेअर r अँड थीटा आर बोथ रियल. r आणि थीटा हे दोन्ही रियल आहेत. फॉर अज्यूम दॅट x प्लस अंडर रूट मध्ये -1 इंटू वाय विच इज इक्वल टू r इन ब्रॅकेट cos थीटा प्लस अंडर रूट -1 sin थीटा. याला आपल्याला लिहिता येते विच इज इक्वल टू r cos थीटा प्लस अंडर रूट -1 इंटू r sin थीटा. आता x प्लस अंडर रूट -1 y विच इज इक्वल टू r cos थीटा प्लस अंडर रूट -1 इंटू r sin थीटा. याच्यामध्ये जर आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केले तर आपल्याला काय मिळेल. इक्वेटिंग द रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन वी हॅव x इज इक्वल टू r cos थीटा अँड y इज इक्वल टू r sin थीटा. तर मग यांना आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणू. या दोन इक्वेशनला जर आपण स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केलं तर नेमकं काय होते. So hence squaring and adding comma we get left hand side ला दोन्ही याला r आहे त्याच्यामुळे r square taken out outside the bracket and in bracket sin square theta plus cos square theta which is equal to x square plus y square. But we already know that sin square theta plus cos square theta is 1. This implies r square which is equal to x square plus y square and so that r is equal to under root मध्ये x square plus y square. ऍक्च्युली हे प्लस मायनस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होते परंतु आपल्याला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचा आहे फक्त इथं. इट इज कस्टमरी टू टेक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड हेन्स आर इज नोन. म्हणजे आर इज इक्वल टू आपण काय यूज करणार आहे अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 कॉमा वी हॅव कॉस थिटाची जर किंमत काढली तर एक्स अपॉन आर मिळेल अँड साइन थिटाची किंमत काढली तर y अपॉन आर मिळेल. आणि r तुम्ही इक्वेशन 3 मध्ये अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काढल्यामुळे तुम्हाला cos थीटा इज इक्वल टू x अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड साइन थीटा इज इक्वल टू y अपॉन अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हॉट एव्हर बी द व्हॅल्यूज ऑफ x अँड y देयर इज वन व्हॅल्यू ऑफ थीटा अँड ओनली वन व्हॅल्यू लाइंग बिटवीन -pi रेडियन्स and plus pi radians which satisfies the equations. The quantity
x plus under root minus y, sorry, the quantity x plus under root minus 1y can therefore always be expressed in the form r in bracket cos theta plus under root minus 1 sin theta. आता जर याची डेफिनेशन आपल्याला द्यायची असेल तर काय देता येईल? डेफिनेशन, द क्वांटिटी प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज कॉल्ड द मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स क्वांटिटी. ही कशाची व्हॅल्यू आहे? आर ची व्हॅल्यू आहे. आर ला काय म्हटलेलं आहे? मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स क्वांटिटी. अँड दॅट व्हॅल्यू ऑफ थीटा इन ब्रॅकेट मध्ये लाइंग बिटवीन मायनस पाय अँड प्लस पाय which satisfies the relation cos theta is equal to x upon under root x square plus y square and sin theta is equal to y upon under root x square plus y square is called the principal value of the amplitude. या व्हॅल्यूला प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द एम्प्लिट्यूड असं म्हणतात ऑफ x प्लस अंडर रूट मायनस 1 इंटू वाय. आता एखादा एक्झाम्पल बघू आपण. आर्टिकल 19 एक्झाम्पल 1 काय आहे? एक्झाम्पल, एक्सप्रेस इन द अबव फॉर्म द क्वांटिटी 1 प्लस अंडर रूट मायनस 1. आता आपल्याला या फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. कुठल्या? आर इन ब्रॅकेट कॉस थीटा प्लस अंडर रूट मायनस 1 इंटू साइन थीटा. वी हॅव सोल्युशन मध्ये वी हॅव 1 प्लस अंडर रूट मायनस 1 आहे which is equal to r in bracket cos theta plus under root minus 1 sin theta. So that जर आपण equating coefficients of real and imaginary part जर केलं तर r cos theta is equal to 1 येते आणि r sin theta is equal to ही 1च येते. कारण की इथे x ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं y ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे. त्यामुळे r cos theta is equal to 1 and r sin theta is equal to 1. These are equation number 1 and 2. Hence, by squaring and adding these two results 1 and 2, comma, we get r square in bracket sin square theta plus cos square theta, which is equal to 1 plus 1, which is equal to 2. But we know that sin square theta plus cos square theta is 1 and hence r square is equal to plus 2. कारण की आपण प्लस 2 पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटच घेणार आहे. r इज इक्वल टू म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल टू 2. दिस इम्प्लाइज r इज इक्वल टू प्लस अंडर रूट 2. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, कॉमा, वी गेट cos थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन r. परंतु r ची किंमत काय काढलेली आहे आपण? अंडर रूट 2. अँड sin थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2. आता साइन थीटा आणि कॉस थीटा हे दोन्ही बी व्हॅल्यू काय आलेली आहे? 1 अपॉन अंडर रूट 2. आणि 1 अपॉन अंडर रूट 2 हे कशाची व्हॅल्यू आहे? तर कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे. मग सो दॅट थीटाची व्हॅल्यू काय असली पाहिजे? पाय बाय 4 असली पाहिजे. हेन्स 1 प्लस अंडर रूट मायनस 1 विच इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू अंडर रूट 2 इन ब्रॅकेट कॉस थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 प्लस अंडर रूट मायनस 1 साइन थीटाची व्हॅल्यू म्हणजे थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4. सो दॅट अंडर रूट 2 इज द मॉड्युलस अँड पाय बाय 4 इज द प्रिन्सिपल पार्ट ऑफ द एम्प्लिट्यूड ऑफ द गिवन एक्सप्रेशन 1 प्लस अंडर रूट मायनस 1. तर या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं होतं, जे की आपण केलेलं आहे. आणि आपल्याला आर काय मिळाला तेही दाखवलेलं आहे, थीटा काय मिळाला तेही दाखवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 2. क्वांटिटी -1 प्लस अंडर रूट -3 can be expressed as above example. That means what? In terms of r in bracket cos theta plus under root -1 sin theta. So solution, we have -1 plus under root -3 can be written as -1 plus under root मध्ये -1 into 3. It means which is equal to -1 plus under root मध्ये -1 into under root 3. मग सोल्युशन मध्ये आपण सुरुवात करू. We have -1 plus under root -1 into under root 3.
अंडर रूट मध्ये -1 इंटू अंडर रूट मध्ये 3 and which is equal to r in bracket cos theta plus under root -1 sin theta. आता जर आपण इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट केलं तर सो दॅट -1 which is equal to r cos theta याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि अंडर रूट 3 इज इक्वल टू r sin theta याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता या दोन्ही इक्वेशनला आपण तेच करणार आहे जे लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं, म्हणजे हेन्स बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग कॉमा वी गेट. आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केल्यानंतर नेमकं काय होते हे आपल्याला माहीत झाल्यामुळे डायरेक्ट लेफ्ट हँड साइडला आर स्क्वेअर विच इज इक्वल टू -1 चा वर्ग 1 अंडर रूट 3 चा वर्ग प्लस 3 म्हणजे 3 येऊन जाईल अंडर रूट 3 चा वर्ग आणि हे होऊन जाईल 4 आणि दिस इम्प्लाइज आर इज इक्वल टू +-2, परंतु आपण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेणार आहे हे आपल्याला माहित आहे म्हणून इट इज इक्वल टू 2. हा इक्वेशन नंबर 3 झाला. From equations 1, 2 and 3, comma we have cos theta is equal to -1 upon r, r ची किंमत 2 म्हणून -1/2 and sin theta is equal to under root 3/2 so that theta is equal to 2π/3. आता हे कसं आलं यासाठी आपल्याला जे की 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लिहिले असाल, ट्रिग्नोमेट्रीचे अँगल्स फाइंड आउट केले असेल. उदाहरणार्थ ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ सम इम्पॉर्टंट अँगल्स. आता अँगल साईनच्या व्हॅल्यूज, कॉसच्या व्हॅल्यूज, टॅनच्या व्हॅल्यूज हे तुम्हाला ओघम 30, 45, 90 पर्यंत डेफिनेटली माहीत आहे, कोणाला 180 पर्यंत माहीत आहे. परंतु या व्हॅल्यूज तुम्हाला हे चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला 0 डिग्री पासून अँगल जरचा विचार केला तर तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आहे आणि लिहून घ्यायच्या आहेत. 0 डिग्री, 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 75 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 135 डिग्री, 150 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. म्हणजे 0 डिग्री पासून तर 360 डिग्री पर्यंत आणि मधात बायफर्गेशन सगळे अगदी इथं तर विचार केला तर किती 15चा डिफरन्स दिसत आहे मला. या 90च्या नंतर 30चा आहे, बाकी 15 या 150च्या नंतर 30चा आहे. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, परंतु आठवत असतील याची जरा शाश्वतता आहे. आठवत असेल किंवा नसेल तर मित्र हो, तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज, हे सगळे फॉर्म्युले कुठे ना कुठे एखाद्या वह्यामध्ये किंवा कोऱ्या कागदावर, जसं 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बोर्डावर आपल्या ज्या रूम मध्ये तुम्ही अभ्यास करत असाल त्या रूमच्या भिंतीला व्हाईट बोर्डवर सगळे फॉर्म्युले लावले असेल. सगळ्यांनी नाही लावले असेल, पण काही विद्यार्थ्यांनी मात्र डेफिनेट लावले असेल आणि रोज ते नजरेआड जात असेल. आणि तसं जर होत असेल तरच हे सगळ्या व्हॅल्यूज अँगलच्या ॲज वेल ॲज सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहील. तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता -1/2 cos थीटा म्हणजे कॉस कोणत्या अँगलची व्हॅल्यू -1/2 आहे आणि कोणत्या अँगलची व्हॅल्यू साईनच्या √3/2 आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अन्यथा याच्या पुढे तुम्ही जाणारच नाही. मी हा प्रॉब्लेम सुरुवातीचा आहे, दुसरा तिसरा आहे म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो, परंतु ह्या व्हॅल्यूज जर तुम्हाला पाठ असतील, लक्षात असेल तर तुमचं फार सोयीचं होऊन जाईल. तर तुम्ही ते ठरवायचं आहे की तुम्हाला त्या सगळ्या व्हॅल्यूज अँगलच्या माहीत असणं गरजेचं आहे. तर थीटा इज इक्वल टू 2π/3. पायची किंमत 180 आहे. 180 इंटू 2 म्हणजे हे झालं 360 आणि 360 डिवायडेड बाय 3 याचा अर्थ हे झाला की 120 डिग्री साइन 120 डिग्री √3/2 असली पाहिजे आणि 120 डिग्री कॉस विच इज इक्वल टू -1/2 असलं पाहिजे. हे माहीत असणं गरजेचं आहे. सो मी पहिल्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो की ह्या व्हॅल्यू कशा आल्या. उदाहरणार्थ आपल्याला कॉस 120 डिग्री पाहिजे
जनरली विद्यार्थ्यांना 90 डिग्री 30 डिग्रीच्या व्हॅल्यू माहित आहे. सो स्प्लिट अप विच इज इक्वल टू कॉस 90 डिग्री प्लस 30 डिग्री. आता कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला माहित आहे. सो विच इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. त्याच्यानंतर कॉस 90 डिग्री 0 आहे, कॉस 30 डिग्री अंडर रूट 3/2 आहे, मायनस साइन 90 डिग्री 1 आहे आणि कॉस 30 डिग्री 1/2 आहे. तर याची व्हॅल्यू आली -1/2. म्हणजे कॉस 120 डिग्री विच इज इक्वल टू -1/2 म्हणजे कॉस 2π/3 विच इज इक्वल टू -1/2. जे की आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती सॅटिस्फाय झाली. आता मित्र हो आपण साइनचा बघू. अँड साइन 120 डिग्री, बरेच विद्यार्थ्यांना याला स्प्लिट अप साइन 90 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे हे साइन 90 डिग्री माहीत असते आणि साइन 30 डिग्री भी माहीत असते, कॉस मध्ये पण माहीत असते. सो साइन 90 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आता वापरायचा आपल्याला, विच इज इक्वल टू साइन 90 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस कॉस 90 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. आता साइन 90 डिग्री म्हणजे 1 माहित आहे, कॉस 30 डिग्री म्हणजे अंडर रूट 3/2 माहित आहे, प्लस कॉस 90 डिग्री म्हणजे 0 माहित आहे, इंटू साइन 30 डिग्री म्हणजे 1/2 माहित आहे आणि साइन 120 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली अंडर रूट 3/2 जे की आपल्याला पाहिजे होती सुद्धा अंडर रूट 3/2. आणि म्हणून हेन्स -1 प्लस अंडर रूट -3 विच इज इक्वल टू आर ची किंमत आपण 2 काढलेली आहे इन ब्रॅकेट कॉस ऑफ म्हणजे या फॉर्म मध्ये आपण याला एक्सप्रेस करतो आहे कॉस ऑफ 2π/3 प्लस अंडर रूट -1 साइन ऑफ 2π/3. तर अशा पद्धतीनं याच्या नंतरचे जे काही एक्झाम्पल्स असेल हे तुम्ही करणार आहात. याच्या नंतरचा जो काही आर्टिकल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.